नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे. मित्रांनो, LICची पॉलिसी आणि मेडिक्लेम पॉलिसी हे मॅजिक प्रॉडक्ट आहेत. आपल्या जीवनामध्ये आनंद आणि सुख आणि आपल्याला दिलासा देणारे प्रॉडक्ट आहेत. परंतु ही आपल्याला गरज नसताना घ्यावी लागते. जसं आपण आजारी पडल्यावर ट्रीटमेंट घेतो ना, तिथं झाल्यानंतर घ्यावं लागतं. ही अगोदर आपल्याला गरज नसताना घ्यावं लागतं. आणि 99% लोक गरज नसताना कुठलंही काम करत नाहीत आणि त्याच्यामुळेच प्रॉब्लेम येतो. जसं शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना आपल्याला गरज असते का डॉक्टर, इंजिनियर, वकीलची. आपण गरज मनामध्ये तयार केली पाहिजे, ती सतत जागृत ठेवली पाहिजे, म्हणजे विसरता कामा नये. आणि त्यासाठी काम पण केलं पाहिजे, तर डॉक्टर, इंजिनियर, वकील होतो. मित्रांनो, काय होतं, आता मनानं काम केले जात नाही, गरजेनुसार काम केले जातात. जसं भारतामध्ये मनानं काम केलं असतं तर लोकसंख्या एवढी वाढलीच नसती. आज जे प्रॉब्लेम निर्माण होतात ना, हे कसं होतं, विचार न केल्यामुळे निर्माण होतात. आणि मग त्याच्यासाठी मग पुन्हा कळायला लागतं, उपयोग होत नाही. मित्रांनो, कुठलीही चांगली गोष्ट अगोदर करावं लागतं, नंतर त्याचा फायदा मिळतो. जसं शेतकऱ्याने पेरणी केल्यावर धान्य येतं का, अगोदर धान्यातून पुन्हा पेरणी करायचं असं असतं का उलटं कधी. मित्रांनो, आणि हेच केलं जातं. आता सध्याच्या काळामध्ये टाळाटाळ केली जाते. आम्ही बघतो LIC ऑफ इंडियामध्ये गेली 25 वर्ष झालं मी काम करतो आहे. आणि मेडिक्लेमचं पण लोक टाळाटाळ करतात, बघू उद्या परवा, कारण त्याचं वेळ आलेलं नसते. मित्रांनो, वेळ आल्यास तुम्हाला काहीही करता येत नसतं, त्याच्या अगोदर तयारी पाहिजे. तर आपण जर मेडिक्लेम आणि LICची पॉलिसी जर मजबूत केली पाहिजे. आणि काय होतं, आजच्या महागाईच्या हिशोबाने आपण प्लॅन घेतो, परंतु उद्या महागाईने वाढते. प्रत्येक आपल्याला गरज पॉलिसी नसेल तर सुद्धा आपल्याला जे खर्च करावा लागतो तो वाढीव दराने करावा लागतो ना. आता पेट्रोल 105 आहे, पूर्वी 30 रुपये होतं. महागाईने वाढते, आपल्या जे आवश्यक गरजा आहेत, हॉस्पिटलची गरज, त्याचे रेट वाढत असतात. त्याचा हिशोब अंदाज घेऊन आपण प्लॅनिंग केलं पाहिजे. आणि आपण तसं न केल्यामुळं मग कधी कधी पॉलिसी असून काही पुरत नाहीत. मग आपल्याला कोणी चांगल्या गोष्टी करण्यासाठी कोण थांबवलं, आपणच आपल्याला थांबवलं. आता आम्ही एवढे ऑडिओ व्हिडिओ पाठवतो, बरेच लोक टाळटाळ करतात. सांगूनसुद्धा फिजिकली माहिती सांगतो, प्रत्यक्ष 1 to 1 आम्ही इन्फॉर्मेशन देतो, तरी टाळतात. मित्रांनो, चांगली गोष्ट आणि आवश्यक गोष्ट जर टाळली तर तुम्हाला त्याच्यापासून नुकसान होईल. आणि नुसतं नुकसान होणार नाही, दुःख प्राप्त होईल, आनंद नष्ट होईल. आणि ते दुःख कमी करण्यासाठी आनंद विकत घेता येत नाही, ते कर्मानं करावं लागतो. आपण अगोदरच सगळी तयारी केली तर आपल्याला आनंद पण निर्माण होईल आणि गरज पण भागेल आणि आपलं आर्थिक नुकसान टाळता येईल. मित्रांनो, उशिरा काम केल्यामुळेच आपल्याला नुकसान होतं. बऱ्याच लोकांना आता बघा, पैसे जर नाही ठेवले तर आपल्याला कर्ज काढावं लागतं, व्याज द्यावं लागतं. मग त्याच्या व्याज तर आपल्या खिशातनं जातच, परंतु मानसिक तणाव येतो का नाही. बघा, चांगल्या गोष्टीतनं आनंद मिळतो आणि चुकीच्या गोष्टीतनं दुःख प्राप्त होतं. मग आनंद किंवा दुःख हे आपल्याच हातात आहे. आपण जर आपल्याला लागणाऱ्या गोष्टीचं जर प्लॅनिंग केलं तर आपल्याला त्याच्यापासून फायदा होतो. मानसिक सुख पण मिळतं आणि आर्थिक फायदा होतो. त्यासाठी लगेच फोन करा आणि हे दोन्ही प्लॅन घ्या. ओके, थँक्यू.